नागपूरमध्ये रस्ता विचारणं एका दाम्पत्याला चांगलंच महागात पडलं। बुट्टीबोरीचा रस्ता सांगण्याच्या बहाण्यानं दोन दुचाकीस्वारांनी कारचा पाठलाग करत चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याकडील सुमारे 1,26,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले। विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण मुलीनं मोबाईलमध्ये केलं असून 3 दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे। ही धक्कादायक घटना 5 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास नागपूर फेटरी बुट्टीबोरी मार्गावर घडली। सुशांत हजारे हे पत्नी आणि मुलीसह कारनं बुट्टीबोरीकडे जात असताना रस्ता चुकल्यानं त्यांनी दुचाकीवरील 2 युवकांकडे मार्ग विचारला। काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याच युवकांनी कारचा पाठलाग करून वाहन अडवलं। त्यानंतर चाकूचा धाक दाखवत सुशांत हजारे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं। लुटलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 1,26,000 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। घटनेदरम्यान कारचा मागील सीटवर बसलेल्या मुलीनं संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला। या व्हिडिओमध्ये आरोपी चाकूचा धाक दाखवत असल्याचं स्पष्ट दिसत असून तो तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरत आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी हुडकेश्वरच्या दिशेनं पसार झाले। बुट्टीबोरी पोलिसांनी 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। मात्र घटनेला 3 दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। पैसे नाही आहे, पैसे पैसे नाही नाही आहे. आहे। हे घे. अरे! तिचा फोन